असताना 14च्या आधी त्यावेळी त्यांनी आणलेले तिथले प्रोजेक्ट, तर त्यांच्या सेफमधनं त्यांनी जे फोटो काढले, तर आम्ही सुद्धा या फोटोच्या माध्यमातून कसं अडाणी आणि काँग्रेसचं नातं जुनं आहे. म्हणजे अडाणीची खरी ग्रोथ 2014च्या आधी झाली. सगळ्यात पहिल्यांदा चिमणबाई पटेल यांच्या काँग्रेस सरकारने मुद्रा पोर्ट त्यांना दिला 10 पैसे स्क्वेअर मीटरवर. ज्यावेळी अडाणींची मुलाखत घेतली त्यावेळी ते स्वतः म्हणाले की माझी सगळ्यात जास्त ग्रोथ राजीव गांधींच्या काळात झाली, की त्याने लिबरलाइज पॉलिसी दिल्या आम्हाला, IMI दिल्या. त्याच्यामध्ये अदानींचा सगळ्यात जास्त जो विकास झाला तो काँग्रेसच्या काळात देशात विदेशात आणि या सगळ्या होण्यासाठी सरकारची कशी मदत झाली. 2014च्या नंतरचे त्यांना मिळालेले प्रोजेक्ट आणि आधीचे प्रोजेक्ट कर्नाटकमधले असतील, राजस्थानचे असतील, ह्याची एक लिस्ट आहे की पंजाबमध्ये भटिंडाला सोलर प्रोजेक्ट मिळाला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात दिघी पोर्टच्या विषयात त्यांना काम मिळालं. भूपेश बघेल यांनी त्यांना माइंड डेव्हलपर आणि ऑपरेटरचं काम कसं छत्तीसगडमध्ये दिलं. ममता बॅनर्जींनी अडाणी पोर्ट SEZ कसं दिलं. अशोक गेहलोत यांनी राजस्थान सरकारबरोबर 10,000 मेगावॅट सोलरचं कसं केलं. अशोक गेहलोतनी जयपूरचं एअरपोर्ट कसं केलं. सुखविंदर सुखू हिमाचल यांनी दर्लाघाटचा प्लांट जो आहे सिमेंटचा तो कसा अडाणीला दिला. जगनमोहन रेड्डींनी काय दिलं, तेजस्वी यादवनी काय दिलं, स्टालिनने, हेमंत, अशी सगळी यादी आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना जे भाजप आणि मोदी आणि अडाणी हे जे काही नातं जोडायचं आहे हे खरं नाही. खरं म्हणजे एक आहे तो सेफ आहे, राहुल गांधी फेक आहे. एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है. ज्यावेळी काँग्रेसने तेलंगणामध्ये 12,400 कोटी अडाणी बरोबर ॲग्रीमेंट केलं, तर राहुल गांधी हे अडाणी कोणाचे होते. जे राजस्थानने 46,000 कोटी रुपयाचा सोलर प्रोजेक्ट अडाणीबरोबर केला, तर गेहलोत कोणाचे, अडाणी कोणाचे. 16,000 हेक्टर जमीन अडाणीला गेहलोतनी दिली, तर ते अडाणी कोणाचे होते. गेहलोत काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, ते कोणाचे होते. त्यामुळे या सगळ्या फॅक्ट्सवरना कुठेतरी माननीय पंतप्रधानांनी एक है तो सेफ है ही घोषणा देताना राहुल गांधींनी जातीय सर्वेक्षणाची मागणी करून जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी, OBC समाजाला एकूण जर आरक्षण 29% असेल तर त्यात माळी समाज 2.5% असेल तर त्याला 2.5% आरक्षण मिळणार. धनगर समाज 2.25% किंवा 2.25% असेल त्याला तेवढंच आरक्षण मिळणार. असं प्रत्येक जातीला पूर्ण 29 मध्ये न देता त्याप्रमाणे देण्याची मानसिकता काँग्रेसची आहे. त्यामुळे त्यांना जातीय सर्वेक्षण हवं आहे. हे जाती जाती विभागू नका, एक है तो सेफ है हे त्यातलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये
एक राहिले असते तर काश्मीरी पंडित सेफ राहिले असते. तिथलं वास्तव आपल्याला माहिती आहे. अशी देशभरातली अनेक उदाहरणं ही देता येतील. त्यामुळे एक आहे तो सेफ आहे हा नारा पॉझिटिव्ह आहे आणि तो पॉझिटिव्हलीच राहुल गांधींनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. धारावीची जमीन अडाणीला देणार. आता कोणीही साधी सरकारी पत्रक वाचलं तर हे अडाणीला ती जमीन जाणार नाही. ती महाराष्ट्र शासनाच्याच ताब्यात राहणार. त्याच्यावर विकसित करण्याचं काम ज्याला टेंडर मिळतं त्याला मिळणार. याच्यामध्ये मूळ हे सगळं निविदा टेंडर जे बनवलं ते महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांची लोक होती. त्यावेळी हे टेंडर केलं. त्या टेंडरमध्ये एक कंपनी अडाणी यांची होती, दुसरी एक सेकलिंग होती अबुधाबीची, कोणा शेखची, आणि त्यानंतर रेल्वेने ज्या जमिनी दिल्या त्यामुळे टेंडरच्या काही अटींच्या बाबत बदल करून जो टेंडर केलं गेलं त्याच्यामध्ये ज्यांना टेंडर मिळालं ते या सरकारने देण्याचं काम केलं. मुळात जे लोक धारावीमध्ये राहतात त्या सर्वांना घर मिळणार. जे धारावीमध्ये फर्स्ट फ्लोअरला राहतात आणि ते त्या पद्धतीने अधिकृत नाहीत त्यांना सुद्धा घर देण्याची व्यवस्था या निविदेमध्ये आहे. सगळ्या इंडस्ट्रियल आणि कमर्शियल ज्या आहेत त्यांना सुद्धा 225 स्क्वेअर फीटाचं त्या ठिकाणीच धारावीमध्येच त्यांना दिलं जाणार. आताच्या DCPR प्रमाणे 500 स्क्वेअर फीटाचा कार्पेट एरिया जो काय असेल त्या टेंडरमध्ये त्या पद्धतीचा उल्लेख केला आहे. अशा सगळ्या गोष्टी धारावीकरांना राहुल गांधींना पुन्हा एकदा झोपडीतच ठेवायचं आहे. त्यांना पक्कं घर मिळू नये असं राहुल गांधींची इच्छा आहे. अडाणी तर तुम्हीच आणले होते. खरं म्हणजे त्यांच्याबरोबर सेकलिंगचे अबुधाबीची कंपनी ज्या तिथल्या शेखचा हिस्सा आहे त्यांना मिळालं नाही म्हणून राहुल गांधींना चिंता आहे का? एक है तो सेफ है, इनके दिमाग में शेख है असं आम्ही म्हणायचं का? एक है तो सेफ है, धारावी के लिए इनके दिमाग में शेख है असं चित्र आम्ही पुढे आणायचं का? धारावीमध्ये कोणती गोष्टी धारावीतल्या झोपडपट्टी धारकाच्या विरोधात झाली हे राहुलजी सांगू शकले नाहीत. पत्रकारांनी प्रश्न विचारायच्या वेळी अक्षरशः झारखंडला जायचं सांगून पळ काढला. राहुलजींनी दुसरा मुद्दा मांडला की इथली इन्व्हेस्टमेंट गुजरातकडे गेली. त्यात त्यांनी एअरबस टाटाच्या विषयाचा उल्लेख केला. आता 24 सप्टेंबर 2021ला राहुलजींच्याच पक्षाचं सरकार असताना स्वर्गीय रतन टाटा यांचं ट्विट आहे. त्यातच त्यांनी म्हटलंय द क्लिअरन्स ऑफ द जॉईंट प्रोजेक्ट बिटवीन एअरबस डिफेन्स अँड टाटा ॲडव्हान्स सिस्टम टू बिल्ड इन फॉरवर्ड ओपिनियन ऑफ एव्हिएशन वगैरे वगैरे ते कसं त्या ठिकाणी झालं याचा उल्लेख या ट्विटमध्ये आहे. मग फॉक्सकॉन, आता फॉक्सकॉनच्या विषयामध्ये माननीय देवेंद्रजींनी सविस्तरपणे डिटेल कसं यांच्या काळातच हे
महाराष्ट्राबाहेर गेलं या विषयाची माहिती दिली आहे आणि बाकी ह्या महायुती सरकारच्या काळात एकही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला नाही. राहुल गांधींना माझं आव्हान आहे, समोर यावं, सिद्ध करावं की हा प्रकल्प तुमच्या काळात गेला. आम्ही सिद्ध करू की तुमच्या काळात कोणते प्रकल्प गेले. उलट महाराष्ट्र राज्यामध्ये परकीय गुंतवणूक देशात प्रथम क्रमांकावर आहे. 22-23 आणि 23-24 या वर्षात 1.18 लक्ष कोटी 22-23ला आणि 23-24ला 1.25 लक्ष कोटी. 2024-25च्या पहिल्या तिमाहीमध्ये 70,795 कोटीची गुंतवणूक ऑलरेडी आलेली आहे. ही जर आकडेवारी सांगायची झाली तर एकूण गुंतवणुकीच्या सरासरी 31% ही महाराष्ट्रामध्ये आली आणि आता तिमाहीची तर 52% आली. ही वस्तुस्थिती असताना राहुल गांधी महाराष्ट्रातल्या जनतेला फसवण्याचा फेक प्रयत्न करतायत आणि त्यामुळे आमचं म्हणणं हे आहे की ज्यावेळी अडाणीला तुमच्याच UPA काळामध्ये तुम्ही इतक्या गोष्टी दिल्या, 90मध्ये मुंद्रा, 5मध्ये फूड कॉर्पोरेशन ॲग्रीमेंट तुम्ही केलं मनमोहन सिंगजी असताना, मग MDOचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही त्यांना दिलं. मुंद्राचे इथे 6 SEZ तुम्ही 2006-08ला काढले. मग 2010ला तुम्ही ॲग्रीमेंट इंडोनेशिया आणि यांचं कसं करून दिलं. इतकं ओरिसामध्ये तुम्ही कसं केलं तुमचं सरकार असताना. महाराष्ट्रामध्ये 2010ला तुम्ही काय केलं. एवढं सगळं रायझिंग ऑफ अडानी ग्रुप इन UPA रेजिम हे वास्तव आहे. आणि इथे येऊन उगाचच गरीब धारावीकरांना घर द्यायचं नाही, ते कुठल्याही शेखच्या घशात घालायचं आहे का, हा आमचा त्यातला प्रश्न आहे. आज प्रचार संपतोय आणि हा प्रचार संपत असताना माझं माननीय उद्धवजींना एक प्रश्न आहे. तुम्ही ज्या काँग्रेसच्या सोबत महाविकास आघाडी केली त्यांचे नेते माननीय शिवसेना प्रमुखांना हिंदू हृदय सम्राट म्हणायला तयार नाहीत. प्रियंका गांधी इथे आल्या. प्रियंकाजी केरळमध्ये जमाते इस्लामी या संस्थेच्या अधिकृत सहकार्याने निवडणूक लढवत आहेत. जी संस्था म्हणते की आम्हाला भारतामध्ये इस्लामिक शासन आणायचं आहे. उबाटाला हे मान्य आहे का, हा आमचा प्रश्न आहे. इंदिराजींनी गरिबी हटावचा नारा दिला, पण मोदींनी 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आणले. ही आकडेवारी तरी महाविकास आघाडी मान्य करेल का. मोदी सरकारच्या काळामधलं इन्फ्लेशन आणि UPAचं इन्फ्लेशन याचा अभ्यास केला तर नेहमी UPAचं हे जास्त राहिलं आहे आणि त्यामुळे महागाईच्या खोट्या जाहिराती छापण्यात जागतिक स्तरावर युद्ध चालू असताना बाकी देशांच्या तुलनेमध्ये भारताने कसं इन्फ्लेशन रोखलं हे दुनियेला समोर माहिती आहे आणि अनेक देश ते मान्य करतायत. मोदीजींनी शेतकरी असतील किंवा बाकी सगळ्या विविध समाजात, त्याची मी यादी वाचत नाही कारण आम्ही वेगळ्या भाषणात ते मांडले आहेत. तर हे मोदी सरकारने केलेलं काम आणि महायुती सरकारने केलेलं काम हे जनतेसमोर नेऊन महायुतीने मतदानाच्या दिवशी
मतदारांनी आवर्जून बाहेर पडून मतदान करावं. महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला निवडून आणावं आणि खऱ्या अर्थाने विकासाची गती वाढवावी.